शिवपुराणातील चैत्र नवरात्रीचे हे 12 उपाय। नंबर 1, चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी हा उपाय करावा। 1 लोटा जल रात्रभर भरून ठेवावे व सकाळी स्नान करून त्यात एक बेलपत्र ठेवून ते पूर्ण घरभर फिरावे व नंतर लिंबाच्या झाडाखाली आपल्या घरात जो व्यक्ती खूप आजारी असेल त्याचे नाव व गोत्र बोलून ते जल समर्पित करून घरी यावे। नंबर 2, नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ज्यांच्या घरामध्ये धनाची कमतरता असेल, धन टिकतच नसेल, खूप खर्च असेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये 1 दिवस कन्यांना भोजन करावे। नंबर 3, नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवीच्या मंदिरात जाऊन लाल फूल चरणावर समर्पित करून आपले नाव व गोत्र बोलून यावे। नंबर 4, ज्या मुला-मुलींचा विवाह होत नसेल, खूप प्रयत्न करूनही लग्न होत नसेल तर देवी भागवत मध्ये सांगण्यात येते की आंब्याच्या पानावर हळदी आणि कुंकवाने स्वास्तिक काढावी। कोणत्याही नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी करावे। आंब्याच्या एकाच पानावर 2 स्वास्तिक बनवावी, 1 हळदीची आणि 1 कुंकवाची। हळदीच्या स्वास्तिकवर कुंकवाचे अक्षता ठेवाव्या आणि कुंकवाच्या स्वास्तिकवर हळदीच्या अक्षता ठेवाव्यात। ज्या मुला-मुलींचे लग्न होत नाही त्यांच्या हातावर ठेवून नाव आणि गोत्र बोलून लिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवावे। मात्र 3 ते 4 महिन्यामध्ये त्या मुला-मुलींचे विवाह ठरतात। नंबर 5, घरातील व्यक्ती खूप आजारी असेल, एक संपत नाही तर दुसरे चालू राहत असेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी 1 लोटा पाणी सकाळी स्नान करून घरात 4 बाजूंनी फिरवून लिंबाच्या झाडाखाली टाकावे। 3-4 दिवसामध्ये आराम लागायला सुरुवात होईल आणि घरातून आजार दूर होईल। नंबर 6, 11 आंब्याचे पानं एकत्र करून कच्च्या दोऱ्याने 11 वेळेस गुंडाळून घ्यावे। पानांचा पुढचा भाग त्याला मधात बुडवून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर आपली मनोकामना करून समर्पित करावे। मधात बुडवलेला भाग शिवलिंगाकडे असावा। चैत्र नवरात्रीमध्ये करावे। घरात संपदाची कमी असेल, कोणी तुमचे पैसे खाल्लेले असेल, तुमचे पैसे तुम्हाला देत नसेल, पैसे अडकलेले असेल, त्या आंब्याच्या पानाचे थोडासा मध आपल्या रुमालाला लावून आणावा। तो रुमाल आपल्यापाशी ठेवावा। ज्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे घ्यायचे असेल तर रुमाल घेऊन जावा। बाबा भोलेनाथ तुमची कामना त्या नवरात्रीमध्येच पूर्ण करेल। नंबर 7, चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा। यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो। नंबर 8, चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा। यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते। नंबर 9, नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा। त्यानंतर रात्री हे पान उशाखाली ठेवून झोपा। सकाळी
स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवून या. ह्यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळतं. नंबर 10. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक काढायला विसरू नका. सोबतच गणपतीची पूजा देखील विधिविधानपूर्वक करावी. याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात. नंबर 11. नवरात्रीत कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने देवी दुर्गासह देवी लक्ष्मीची कृपा मिळते. नंबर 12. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत देवीला लाल रंगाचा कपडा आणि कवड्या अर्पित कराव्या. नंतर लाल कपड्यात या कवड्या ठेवून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.